तयाचा पांडवा घडे तया सदैवा तू आपण वतीची राणवा योगी योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग वय बरवे तीर्थक्षेत्र संन्यास स्थिरावे मानस जाती दयाचे योग युक्त मना हे प्रसंगी दान ते दीपाचे परक्षण निर्वाणी आता तुझे मनोगत जाणवण्यासाठी आम्ही एक मनोना तिनिके चित्त देऊन परतावे गा तू प्राप्तीची जाण वासी परी अभ्यास तुझू नवसी ते सांग पास Oh
पहिला नमस्कार देवाला. का तर देवाने आपल्याला काय दिला? जन्म दिला. जन्म तर दिला, पण दाजी जगात जे काय लागतं ते देवाने आपल्याला दिलं. जग बघायला काय लागतंय? डोळे. जगात काय चाललंय हे ऐकायला काय लागतंय? कान. महाराज म्हणले हात पाय देवाने आपल्याला जन्म दिला आणि जन्म दिला आणि याच्या सोबत जे काय लागतंय ते फ्री दिलं. काय दिलं?
फिरी दिलं, डोळे फुकट दिले, कान फुकट दिले, जगामध्ये असणार पंढरपूरची वारी करण्याकरता पाय फुकट दिले. आणि याच्यातला एक जर बिघड सुधर अवयव झाला तर पुन्हा मिळणार नाही. मग महाराजांनी सांगितलं आजची जी सेवा आहे ती सेवा पहिल्या दिवसाची आहे. आपण भाग्यवान आहोत का तर उकळत वाडी असंच ना, का तर आजचे आम्हाला आमंत्रित मिळालं असणार आमंत्रण शामरावकडून आमच्या जातीमध्ये या बरं. आता राहटीकरांची आमची 2-4 दिवसातच झालं का तर त्याला 4-5 दिवस झाले असतात. मी गोड जेवणाला जातो ना नांदगावला, आनंद मिळाला महाराज असणारा. आजचा जो कार्यक्रम आहे आजच्या अन्नदानाचे यजमान विठ्ठलराव दत्तराव हेंडगे, पुंडलिकराव दगडोबा हेंडगे, मुंजाजी वामनराव आहेर आणि चहा पाणी दत्तराव, पुन्हा दत्तराव उत्तमराव रुस्तुमराव दुधाटे. का तर मायबाप या व्यक्तीची काय आहे सेवा आहे. चहा पाणी म्हणलं ही तर काय आहे सेवा आहे. महाराज म्हणले ही तर थोर भक्ती आवडती संकल्पई माया संकल्पाई माया संसाराची. का तर मला देवाला हेच आवडतंय. काय आवडतंय? देवाचं भजन, देवाचं नाव. महाराजांनी सुंदर वर्णन केलं आजच्या अभंगाच्या ह्याच्यातून. का तर राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे. जगात 2च नाव आहेत, एक तर राम आणि कृष्ण. का तर महाराजांनी सांगितलं राम म्हणता रामाची होईजे. आता आमचे आता आलेच बघा वाघ रामायणाची सेवा करून आले. त्यांच्या गावाला रामायण चालू आहे ना महाराज. त्यांना मी सकाळी सांगितलं पण ते आता आले. कसं का होईना आले बरं झालं. का तर महाराज असणारा राम आणि आपल्याला पहिलंच फिरायला नेणार काय आहे देवाचं नाव. आता जो अभंग आहे आणि आजची ही पहिल्या दिवसाची सेवा आहे. का तर या ठिकाणी काय चालू आहे भागवत. भागवत काय शिकवतंय कसं मरावं. का तर म्हणण्यालाही मायबाप असणारी किंमत आहे बरं. एकादशीच्या दिवशी बारशीच्या दिवशी माणूस मेल्यावर महाराज म्हणले उत्तम चिमुरे कीर्ती मागे. का तर मरण्याला लई किंमत आहे. मग भागवत मरायचं शिकवतंय. तर आपल्या भागवताचे असणारे भागवतकार गावातलेच आहेत. काय ना गोविंद महाराज आहेत. चांगलं आहे. मायबाप असणार भागवतकार गावातला ऐकणारे गावातले विष्णू महाराज तुम्ही राहतीचे
आता हे तर दामपुरीचे आहेत, पुन्हा पिंगळीचे भजने आहेत, पुन्हा ताळलिंग्याचे आहेत. मायबाप नव्हे वेकट्याचा खेळ म्हणून मेळ गेला. का तर 7 दिवस ज्यांनी असणारा भागवत ऐकलं, महाराज म्हणले त्याची सरली वेळ झाली. पण भागवत ऐकायला सुद्धा आचारसंहिता आहे. काय आहे? भागवतकार इथं यायच्या अगोदर सुरते मंडळीने या जागेवर बसाव लागते. नाही अर्ध भागवत झाल्यावर शेवटला आल्या मग उपयोग नाही. का तर आचरणीय ग्रंथ आहे ना. राम आता मैबाप असणारा राम आणि देवाचं नाव घेण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागते. त्याच्या मुखी हरी नाव कोणालाही देवाचं आपल्या मुखाला येऊ शकत. नाते रामकृष्ण सदा स्मरे वाचे. मला देवाचं नाव जन्माला येण्याकरता आनंद महाराजांनी सुंदर वर्णन केलं. आनंद या जीवनाचा आनंद या जीवनात विष्णू महाराज आनंद फक्त आनंदात राहायचं. का तर आपण या लोकांचे कोण आहेत पाहुणे आज उद्या नाही. आणि तुम्ही भजन म्हणायला गेला तर मला माहिती हाय हाय करणार नाही का. तर युट्यूबच्या माध्यमातून आता सगळं भारत बघू शकते. का तर निळे करायला म्हणलं तुम्ही या
आता आमचे माणसं दामपुरीचे दामपुरी ठेवायचे नाही तर विष्णू महाराज रहाटीचे रहाटी ठेवायचे. त्याच्यामध्ये वर आणि माय बाप असणार हेच आनंद जीवनामध्ये, दुसरा काही सोबत येणार नाही. महाराज म्हणजे ना विहारे नाचू इथं नाचलं आणि इथं नाचायलाही मायबाप असणारा पुण्य लागतं. कुठं? या ठिकाणी मंदिरात नाचाय. महाराज म्हणजे ना नाचू कीर्तन महाराज म्हणले लाल धरायचं मग प्रमाणे काय लाल भय शंका साधन या परत
इथं नाचतो ना, आता तुम्हाला मी मागच सांगितलं होतं, आता इथं नाचल्यानं देवाला दिसतंय. काय दिसतंय? आता सगळं ऑनलाईन आहे. कसं आहे? ऑनलाईन. जेवढे माणसं कीर्तनाला इथं आले तेवढे मध्ये ऑनलाईन मध्ये दिसणार देवाला, आणि जेवढे झोपले तेही ऑनलाईन दिसणार. आता काही या काळामध्ये कॅम्प्युटरचं युग आहे, झाकून ठेवायचं काही काम नाही. आता कोणतीच गोष्ट झाकायचं काम नाही. हा जमाना म्हणजे नंबर 1 आहे, आणि आपण या काळात जन्माला आलो म्हणजे भाग्यवान आहे. कसे आहेत? भाग्यवान आहे आपण. श्री संत मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, सोपान काका यांच्या पाठीमागून जन्माला आलो. का तर त्यांनी खडे खाल्ले. काय खाल्ले? खडे खाल्ले. आम्हाला काय तात? पेढे. ज्ञानोबरायानं थोडे कष्ट केले का? का तर ज्ञानोबरायाचाच हा अभंग आहे. ज्ञानोबरायाला लोकांनी गावात राहू दिलं नाही. राहू दिलं का? नाही राहू दिलं. ज्ञानोबरायाला सुखाने जगू दिलं नाही. आणि त्याच ज्ञानोबरायाचं नाव घेतलं ज्ञानोबा माऊली तुकाराम, आणि खाला रोज गुलाब. नवल आहे ना. का तर त्यांनी कष्ट केले, आणि आपली आज मजा आहे. का तर या काळात आपण जन्माला आलो की या काळामध्ये एवढं सुख आहे, सगळ्या गोष्टी फ्री आहेत. कशा आहेत? फ्री आहेत. फिरायला फुकट आहे. उद्या 2000 येणारे, उद्या 30 तारखेला फुकट आहे. पुन्हा 1 तारखेला 1500 फुकट आहे. 2 महिन्याचं खाला राशन फुकट आहे. आता याच्याहून चांगले दिवस केव्हा येणार? नंबर 1चे दिवस आहेत माय बाप्पा. तर आनंद या जीवनामध्ये. आणि पहिल्या काळात एवढं सुख नव्हतं, एवढे लाईट, एवढा मंडप नव्हता. आनंद आहे राहटीकर या काळामध्ये. का तर एवढं सुख झालंय, कुत्रे सुद्धा भाकरी खायला चपात्या खाल्ल्या. चपात्या का खाल्ल्या? भाकरी ह्या अवघड झालं. पहिल्या काळामध्ये मी आणि माझा भाऊ, आमची आई भाकरी करायची, भाकर फुगायची. आमचे भांडण लागायचं कशामुळं? ते पापुडा खाण्यामुळं भाकर फुगत होती. आता भाकर आमच्याच घरची वस्तुस्थिती. भाकर फुगणं, भाकर करणारी फुगायची. भाकर फुगत ना. का फुगवल्या झाली? तेवढा जिवाळा नाही ना. पहिल्या काळात भाकर हातावरच करायची, म्हणजे त्याला जीव लावायचा. आता ते घात आणि त्याला दणकेच वैशाबराव भाकर फुगण का नाही ना. आता हे अवघड झालं या काळामध्ये. पण एवढं आहे. आणि काय आणि बघा, 70 वर्षाला आपण तोपर्यंत राहावं. मशीन येणार आहे, स्वयंपाक करायचं काम नाही. आला पाहुणा की डायरेक्ट मशीन मध्ये जेवण तिकडं. नंबर 1चे दिवस येणार आहेत. पण तोपर्यंत आपण राहावं. राहटीकर गेल्या मग काय? कोणालाही जेवायचं काम सुद्धा राहणार नाही. आता कपडे धुवायची काय मशीन. आता जेवायची सुद्धा मशीनच येणार आहे. कोणालाही फक्त विचारायचं काय खायचं, बटन दाबायचे आणि त्या माणसाला मशीन मध्ये बस ते तिकडे जेवणच. दिवस येणार आहेत, आनंदाचे दिवस आहेत. आणि खरे असे दिवस यावं. नंबर 1चे दिवस आहेत. या काळात आपण जन्माला आलो म्हणजे आपण भाग्यवान.
संसार साधा करायचा. महाराज म्हणे ना, संसार करावा नेटका कुठं नसावा. आजकाल त्यामध्ये लागाव भजनाचा सुटका. भजन म्हणजे सोपी गोष्ट नाही. आता आपण इथेच ना काकडा करणारे किती आहेत? वर हात करा बरं. सगळेच करायचे का? काकडा करतात म्हणजे मग महाराज म्हणले असणाऱ्या धन्य त्याची माता धन्य त्याचा साठईला जाता गुरुलोक्याचा धन्यता दिली. का तर संसार हे कसं आहे, ग्रस्ती वानप्रस्थ संन्यासी आणि ब्रह्मचारी देवाला फक्त एकच भक्त आवडतो. कोणता? ग्रस्ती. महाराज म्हणले ना, संसारी असावे आसोनी भजन करावे. भजन कोणतं करायचं? महाराज असणार महादेव भजन करी. महादेव नाही तर अवघड आजच्या काळात अलीकडे झाले. आपले विष्णूचे भक्त असतात उभ्या गांडावले महादेवाचे आडिया. का तर दोन्ही महाराज म्हणले दोन्ही एकच आहेत. हरे दोन्ही सारिखे सारिखे विठ्ठल विश्वनाथ विठ्ठल सखे सखे दोन्ही एकच आहेत. म्हणून महाराज म्हणे एक तत्व नाम जडधरी मना हरिशी करुणा घेईन तुझी. मग महाराज म्हणले एकच नामाने गाणार तुकोबरा. कोणतं गाणार? Oh
कसं आहे, मरुदराव महाराज म्हणत होते वरण असं भारी करायचं की वरण असं फुरका मारला की शेंडी तैड झाली पाहिजे. नाही तर मग काय वरणाला मला ते गुळ टाकल्यावर ते गोड बी लागेल तिखट बी नंबर एक. आता तुम्ही असे गरम राहिले की बघायचं काम नाही. आता कोणती गोष्ट असे ढिले नाही जवळ. का तर आता हे सगळे माणसं कसे शिक्षा मारणारे ढिल्ला नाही. पण खरं आहे ज्याचा विना आवाज आहे त्याचा घरी आवाज आहे. समजायचं कुठं घरी आवाज, आणि ज्याचा विथात आवाज नाही त्याचा घरी कशाचा आवाज आला नाही. म्हणजे महाराज म्हणले माणूस आयुष्यभर नाही सगळं महाराज दहीतच आयुष्य गेलं आणि मेल्या म्हणजे स्वर्गाला गेलं जाते का नाही जाणार ना. ज्ञानोबराचा पुरावा जयाचे वेही का धड नाही तयाचे परतंत्रा पुसशी काही. ज्याला हित सुख नाही त्याला वरी कशाचं आलं होय. ज्याला घरी मान नाही त्याला सासरवाडी नाही. अगोदर घरी जर मान असला ना मग सासरवाडी. आता इकडूनच फोन जात आहे का तर घरून मान मिळते कधी बी बघा. आणि घरी मान नाही मिळाला की समजायचं जगात कुठं मान नाही. आमचे मर्दंगे बघा आमचे मर्दंगे आणि माझे मर्दंगे म्हणजे एकदम सासरवाडीतच राहिले काही संबंध. खरं भाग्यवान आहे त्याने जर रागावर मर्दंगावर हल्ल्या विष्णू महाराज मर्दक राहिले का दोन्ही पुन्हा असं जोरात मारल्या एकच होईल दोन राहणार. महाराज आनंद असणारा का तर कधी बी आनंदात जे माणसं असतात ते तेव्हा तुम्ही गालावून सांगत असतो ना. मागच मी सांगितलं होतं आनंदात जे माणसं आहेत सुखात आहेत ते गाला मधून बाहेर येतात. सुखात असते विष्णू महाराज त्याचे बाहेरून मधात जातात. चेहरा हे मनाचा अर्थ आहे. काय मनाचा अर्थ आहे. कधी माणसाने आपापले गाल बघायचे. उठलं गाल जर कुरकुल्यावर असले
त्याची समजायचं आपल्याला सुख आहे, आणि जर मधात गेले समजायचं दुःख आहे. विष्णू महाराज तुम्हाला काय बघायचं ना, तुम्ही महाराजांचे 1 नंबरला आहे. आता आनंद आहे ना, आनंदाचा चेहरा तेव्हाच ओळखतो महाराज असणारा. जे देवाचं भजन करणारे माणसं असतात ते आनंदात, आणि त्याचं खातच असा असतो, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता महाराज कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही. आज आपण असणाऱ्या गाडीत बसून येतो, उद्या कधी पायानं चालायची वेळ. महाराज म्हणजे ना कोण दिवसची महाराज पालखीमध्ये, आणि एखाद्या दिवशी कोण दिवशी पायाचा साखर. का तर दिवस असेच राहतात म्हणून सांगता येत नाही. का तर दिवस बदलत असतात, काळ येळ सगळ्या गोष्टी बदलत असतात. हे मृत्यू लोक आहेत. का तर नामामध्ये एवढी ताकद आहे, आणि नामाची ताकद कळाली फक्त शबरीला. कोणाला कळाली? शबरीला नामाची ताकद कळाली. मायबाप असणाऱ्या शबरीचं लग्न जमलं. लग्न जमल्यावर बापाने असणाऱ्या सांगितलं, बाई तुझ्या लग्नाला एवढे हे संपून टाकायचं. ती म्हणली माझं लग्न कॅन्सल. लग्न कॅन्सल केले त्यानंतर मग रोज असणाऱ्या त्या गुरुची सेवा करू लागली. शबरीचे गुरु कोण? मातंग ऋषी. परदित महाराज जोरात बोलायचं. मातंग ऋषी. मातंग ऋषी रोज आंघोळीला जायची, शबरी रोज झाडून काढायची. मातंग ऋषीने सांगितलं, बाई जगाचा मालक तुला दर्शन देणार का, तर तुझी सेवा तशी आहे. गुरुनं सांगितलं शबरीच्या आश्रमात जगाच्या मालकाचं आगमन झालं. काय म्हणू जपो मेरे राम जी का पावन होगा। शबरी की कुटिया में आई है रघुराई, मैं आसन को बिठाऊंगी, मीठे मीठे मेरे अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा। शबरी के कुटिया का पावन होगा।
आणि भागवत ऐकून शेवटला आनंदात या जगातला निरोप घ्यायचा. का तर मरण मोतीराम महाराजांना मरणाचं मुहूर्त बघितलं. मारुतराव महाराजांनी तेच केलं. माय बाप नाव चंद्रभागेच्या तिरी उभी कुंडलिकाच्या द्वारी शरीर रूपी नाव आपली पंढरपुरात थांबली बाबाची, म्हणून मरण्याला किंमत. आता कालचा जो रुपया मोजो कार्यक्रम झाला ना पंढरपूरला, ज्याने बघितला त्याच्या डोळ्याचं पारण फिटलं. आता परत आपण ते पुन्हा आणि 25 वर्षाची काय गॅरंटी? हे तर आपण बघितलं ना. कोण बघितला वर हात धरा बरं तुम्ही आते का पंढरपूरला? का तर मालकानं असं नियोजन लावलं होतं, पंढरपूरला जरी नाही आले तरी बाकीच्याला इथं जिव्हाळा चॅनलवर जाग्यावर बघायला मिळू लागलं. कुठं मिळू लागलं? जाग्यावर बघायला मिळू लागलं. तर हे मारुतराव महाराजांची ती काय होय तपश्चर्या सगळ्या जगाला. महाराज म्हणजे ना मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे, जन्म घालू नको वाया मानवाची उत्तम. काय या माणसासारखा दुसरा जगात जन्म नाही. माणसाचा जन्म म्हणजे एवढा सुंदर आहे, असा जन्म दुसरा कोणताच नाही. तुम्हाला किती भारीचे कपडे घालता येतात का नाही? कपडे किती भारीचे घालता येतात, किती भारीची मोटरसायकल घेता येते, कार घेता येते. मनुष्य जन्म म्हणजे असा आहे. आणि याच जन्मामध्ये ह्या जीवनात सोनंही करता येते. सोनं म्हणजे महाराज म्हणले येणे की शरीरा येणे सरे किंब होणार येणं झाले हिरा पडे. याच जन्मामध्ये जन्म मरण संपवता येतंय. का तर देवाचं नाव एवढं पवित्र आहे, एवढं जगात पवित्र, जगात दुसरं काही नाही. आणि देवाचं नाव एवढं गोड आहे. महाराजांनी कसं वर्णन केलं?
याच्याहून दुसरा जगात आनंद नाही. का तर महाराज म्हणे ना, स्वर्गीच्या आम्हाला इच्छितात की देवान मृत्यू लोकी व्हावा जन्मावा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती. मग गीत कोणतं गातं महाराजांना सांगितलं? रामकृष्ण गीती गाता आनंद मिळाला मायबाप असणारा एकदम सुंदर. का तर आपला अभंग जो आहे नामाचं महत्व सांगणार आहे. नामात किती पावर आहे आणि नाव घेणारात किती पावर आहे तुम्हाला सांगतो. एका मिनिटात आपले दत्तराव खांबेगावकर आहेत ना, त्यांचे बंधू उद्धवराव, आता मायबाप ते याला गेल्यावर नाथ महाराजाच्या तिथे गेले पैठणला गेले. असं दरवाजा बंद झाला. बंद झाल्या विष्णू महाराज ते कोणाला दरवाजा कडत नाही. पण त्याच्यात एक जण म्हणलं तुम्ही कोठले आहेत? हे म्हणजे आम्ही परभणीकडचे आहेत. परभणीकडचे कोठले? त्याच्यात एक म्हणलं तुम्ही मारुतराव महाराजांच्या गावचे आहेत काय? हे म्हणले हो. हो म्हणल्यावर मायबाप असणारा पहिल्याला म्हणू लागले 500 रुपये देतो आम्ही, 10-12 जण आहेत आम्हाला दर्शन करू द्या. ते म्हणजे पैसे आम्ही घेत नाही, दार उघडीत नाही. मारुतराव महाराज आणि मालकाचं नाव त्यांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही मारुतराव महाराज अच्युत महाराजाच्या गावचे आहेत काय? हे म्हणले हो. हो म्हणल्यावर दार काढलं. ही कशात पावर आहे? पैशात पावर नाही, पण माणसाच्या नावात पावर आहे. का तर हे साधारण गोष्टी नाही, नामात पावर एवढी आहे. मारुतराव महाराजांना रात्राचा दिवस केला आणि देवाचं नामस्मरण केलं. मायबाप 16 नेम करणे का जो काय काय आम्ही रात्री एकच केला आमच्या गावाला. आमचा वाघ कसाही पडू लागला. आता मलाही आमंत्रण होतं आजचं फुरकळचं, ते माने महाराजांना सांगितलं होतं आमचे मित्र आहेत ते, पण आता हे म्हणले इकडे यावंच लागतंय. शामराव बरं मी आम्हाला जाऊ. आणि कसं आहे आता नवीन गावाला गेल्या बरं असतं. मी या गावाला 1-2 बारे शक्तीला आलतो. केव्हा आलतो? शक्तीला आलतो का बाहेर दारात झाली तेव्हा 5 वाजे सांगितला होता. आणि कालचा मायबाप नवीन गावाला गेले आनंद असते, पण नवीन गावाला लई बकळ बारे जायचं. एकदाच जायचं किंवा 2दा जायचं. रोज म्हणजे मग किंमत सासरवाडला जावं एखाद्या बार सालातून गेल्यावर किंमत तुम्हाला रोजही जाऊ लागल्या. मग चटणी आणि भाकर त्याच्याला किंमत ठेवायची आमच्यामध्ये. आता नामात महत्वच असं आहे, नामात शक्तीच आहे. नाव जनाबाईनं देवाचं घेतलं आणि जनाबाई देवाला गीत म्हणून लागले. आपलं प्रमाण झालं ना, रामकृष्ण गीती गात टाळ टिपोळ्या वाजईत छंदे आपुल्या नाचत निज घेऊनी फिरत का म्हणून जनी वनी अवघा देव. मग ज्याला जनात देव दिसण्याकरता अगोदर मनात देव पाहिजे. कुठं पाहिजे? मनात. मनात असल्यावर जनात. महाराज म्हणले ना, ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटे काया. मग काया जर एकदा देव झालं, मग देव झाल्यावर शिल्लक राहत नाही. मग ज्ञानोबा म्हणले ना, मी माझी आठवण विसरले जयाचे अंककरण तो पारता संन्यासी जाण निरंतर मी आणि माझं. जनाबाईने देवाला असणारं गीत म्हणलं. जनाबाई देवाला कोणतं गाणं म्हणत होत्या? सुंदर माझे
जाते फिराते होया आणि जनाबाईने एवढं देवाला आपल्याचं केलं, जसं देवानं म्हणलं तसं कोण म्हणत, जसं जनाबाईनं म्हणलं तसं देव म्हणत. जनाबाईनं म्हणायचं पांडुरंगा माझा पिता ग रुक्माई माझी, देवालाही तसंच म्हणायचं. का तर मायबाप असणारा देव जर एकदा भुलला, महाराज म्हणे थोर भक्तीशी भुलला नीच कामे करू लागला. का तर देव एकदा भुलल्यावर कोणत्याही भक्ताचं काम करतो. मग एवढा देव असणारा जनाबाईला काम करत होता, मग एवढा काम करत होता. मग देवानं मायबाप असणारा देव लय खतरनाक असतो. देवानं नवरत्नाचा हार जनाबाईच्या घरी विसरला आणि जनाबाई कानाला चोरीचा आळ आला. आळ आल्या मग जनाबाईनं देवाला शिव्या दिला. कशा दिल्या? जनाबाईचं जे कार्य होतं, मायबाप असणार संपूर्ण देवाच्या चाळे आळवावे, देवा ओस दे भावा पाडून या एवढं कार्य ज्याला हात लावला ते विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. ही कोणाची शक्ती होती? जनाबाईच्या मायबाप असणारा ती नामाची शक्ती होती. जनाबाईने एवढं देवाचं भजन केलं, देव आपल्याचा करून महाराज म्हणे ना आपुली आपण करा, आपुली आपण
आपुली आपण करा सोडवण. आपली सोडवण जर कशा नव्हता तर देवाच्या नामानं होती. मारुतराव महाराज सांगायचे बापू तुळशीची माळ घालून देवाचं भजन कर. आता बाबांनी जरी सांगितलं तरी त्या काळात बी होते काही मायबाप असणार खटबदाडासारखे, काही नाव घेत नव्हते. मग नाथबाबा त्याला काय म्हणले, तरी दुसरा बघा खाली येऊ द्यायचं नाही. नाही तर मग कसं होईल, हिळभर आहोत असं आरडून वरडून हाणलं सारख्या बारी बसून गुंडवलं लागलं काय राहिलं तसं होऊ द्यायचं नाही तुम्हाला. आता असा नंबर एकच राहिलं पाहिजे तरी खाली काय झटका झाला पाहिजे. तरी म्हणल्यावर असं तिकडे बघा धरीकडे एका माणसाला तरीनं वरीच केलं एवढा पॉवर असते तरी. तसंही असं आपलं एकदम असं राहिलं पाहिजे, खाली आणल्या पाहिजे. विष्णू महाराज तुमची ह्याची गॅरंटी एक बाजू आहे. तुम्हाला बघितल्या मी आम्हाला आज माझे घोडे का तर नंबर एक नाही. हिरा असल्यावर काय बघायचं काम नाही. नाही म्हणजे लई बकड हे तर लई बकड कामाचे थोडे परी नंबर एक काम. म्हणजे कसं असतं आनंद जे मिळायचा ते नाही मिळायला मग काय उपयोग आहे. कसं आहे शास्त्र सांगतंय जेवलं तर पोट भराव, चाललं तर गाव येव, लग्न झाल्यावर 2-4 तरी आनंद आहे ना. नाही म्हणजे आमचं चालायला तर आम्ही गावात नाही जेवायचं पोट भरणं उपयोग आहे काय. भजन जर केलं तर शेवटला सुख मिळावं. सुख मिळावं श्री संत मारुतराव महाराज दस्ता पुरा करायचं त्यांच्यासारखं बाबासारखं
म्हणजे तुका म्हणे एका मरणेची आणि उत्तमची उरे विरक्ती मागे आनंद. का तर नामात एवढी ताकद आहे, तेवढी ताकद कशात नाही. महाराज म्हणे ना, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी सांगा विनितो तुम्हाची संत मंत सिद्ध ऋषी. नामेची तारी रे ओ त्यानं नामेची वैकुंठी बैसले नामाचं महत्व. आणि अभंगाचा हा ज्ञानोबरायाचा अभंग कोणाचा आहे? ज्ञानोबरायाचा. ज्ञानोबरायानं नामाचं महत्व सांगितलं. आपुली आपण करा गोडवन. प्रत्येकाच्या माग काम आहे. आपण या लोकात आल्यावर खातं प्याचं झोपायचं याच्याकरता आलो नाही. महाराज म्हणले ना, आपुली आपण खाया पेया सुखे सोया हे नाही. तर आपली सोडवणूक झाली पाहिजे. आणि आपली सोडवणूक झाल्यावर महाराज म्हणले मग त्याला काही करायची गरज नाही. मग आता निश्चितीने पावलो धावा कुंडलिया धावा आणि कौतुक वाटे झालिया नाम मंगळाचे तेने गुण देवाचं नाम. मग ज्ञानोबरायाचा अभंग आहे. मग ज्ञानोबरायाने आपल्याला त्यांच्या आयुष्यात नामाचं महत्व सांगितलं. आपली आपण सोडवणूक करायची. आणि शेवटला ज्ञानोबरायाने त्यांच्या आयुष्यामध्ये किती गोष्टी केल्या. एक तर ज्ञानेश्वरी दिली. ज्ञानेश्वरीचं पारायण असेल ना सत्ता म्हणल्यावर है ना. हा भाग्यवान आहे. मग ज्ञानेश्वरी मायबाप असताना कशी वाचायची, कशी सांगितली ज्ञानोबरायानं. भाव
हृदयावर यावी कृपा करी सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न आरजुनेशी ज्ञानेश्वरी मैबाप असणारा महाराज म्हणजे वाचाई ज्ञानेश्वरी डोळा पाडी पंढरी ज्ञान होय अज्ञानाची ऐसावर या सिकेशी वाचील जो कोणी जनी त्याची लोटांग गणी. मग महाराज ज्ञानेश्वरी वाचतोय. ज्ञानेश्वरी ही एवढी सोपी आहे तेवढं सोपं जगात काही नाही. ज्ञानेश्वरी मध्ये किती भाषा आहेत? 56 भाषा. 56 भाषेता केला सेवा. 56 भाषेता केला पण महाराज संस्कृतात होती. पण ती कशी केली? संस्कृताची अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी हेलावती. आता आपला 8 तास चालू विष्णू महाराज. आता ज्ञानोबरायानं आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, चांगलं 65 दिली, हरिपाठ दिला. महाराज म्हणजे हरिपाठ म्हणणाऱ्यांचं काय होतं सांगितलं. हरिपाठ कीर्ती Yeah.
हरिपाठात एवढी शक्ती आहे का तर ज्ञानोबा संत या ठिकाणी मायबाप असणार कारलेचे महाराज हे त्यांनी अद्भुत आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार केला. काय केला महाराज? एवढूच्या भगुण्यात चहा केला. सांगितलं मला एरंडेश्वरकरांनी, एवढूच्या भगुण्यात चहा केला. सगळं गाव चहा पिऊन गेलं तरी चहा सरला नाही. कारण महाराज शरीर ते काय नव्हे महाराज संतांचं वर्णन करता येत नाही. संतांमध्ये केवढी शक्ती आहे सांगता येत नाही. आणि संत केवढे आहेत हे सांगता येत नाही. ज्ञानोबराय केवढे आहेत म्हणल्यावर काय म्हणायचं? ज्ञानदेव वैष्णव आनंद मिळाला. कमीत कमी 12 वाजता तरी आपलं कीर्तन आता जरी इथं आपण थांबलो तरी वाटण 12 वाजले तरी हे असंच वाजायचं. जसं आपण सोहळ्याला गेल्यावर खरंच जर वारी केली ना, दिंडीच्या बाहेर जर नाही निघालं तर इथं आल्यावर सुद्धा महिनाभर वाटतंय. रात्रंदिवस टाळच ऐकू येतात. आणि दिंडीच्या माग मोहरी राहिल्या मग काय उपयोग? गुलाबजामुन भेटतात ते खरं आहे. गुलाबजामुन भेटतात मग आनंद भेटत नाही. ह्या बिस्किट पुढे भेटतात, सगळं भेटतंय तिकडं, पण ते कामाचं नाही. मग दिंडीतच चालावं लागेल, तसं भजनच करावं लागतं. म्हणून महाराज म्हणले करा रे बापानो साधन हरीचे करू नका जेणे न यमाची यातना आयुष्या साधना. संत मारुतराव महाराजांच्या चरणी अर्पण करून एकदा माऊलीचं भजन घ्या. Hey.